टोपलीचा हॅपीनेस कोर्स ठेवलेला आहे. आनंद अनुभूती शिबिर श्री श्री रविशंकरजी, आता तुम्ही सगळे नाव ऐकलेलं असं, त्यांची बँगलोरला फार मोठी संस्था आहे, फार मोठी NGO आहे. विविध उपक्रम त्या संस्थेमार्फत राबवले जातात. त्याच्या मार्फत आपलं समजा दारिद्र्य निर्मूलन झालं, गोरगरिबांना मोफत शिक्षण झालं, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या कोणतेही असो, नदी जोड प्रकल्प असो, अशा अनेक याच्यावरती काम करते ती संस्था आणि एक NGO म्हणून काम करते. आणि त्यातच एक व्यक्ती विकास केंद्र म्हणून त्यांचा एक उपक्रम आहे का ज्याचं नाव आज आपण हॅपीनेस कोर्स म्हणतो, आनंद अनुभूती शिबिर. तर ते शिबिर आहे, ते शिबिर आपण आपल्या गावामध्ये ठेवलेलं आहे. साधारणतः 1 फेब्रुवारी ते साधारणतः 5 फेब्रुवारी पर्यंत ठेवलेलं आहे. तर त्याच्यामार्फत श्वासनामार्फत आपण वेगवेगळ्या प्रकारचे श्वास कसे घ्यायचे, कसे सोडायचे, एक आपण म्हणजे प्राणायाम शिकवले जातात. त्याच्यानंतर थोडासा योगा शिकवला जातो आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं सुदर्शन क्रिया नावाची क्रिया आहे, ही श्वासोश्वासावर आधारित शिकवली जाते. एवढी पॉवरफुल क्रिया ही 3 प्रकारच्या श्वासाच्या लयमध्ये ती शिकवली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण शरीरामध्ये जो ताणतणाव आहे, आपले जुनाट काय आजार आहे, त्या बहुतेक आजारांवर पूर्णपणे आपलं त्याच्यावर नियंत्रण बसतं. शरीरातला कचरा सगळा बाहेर फेकला जातो आणि आपण एकदम लहान बाळासारखं निरोगी निरागस आणि पूर्णपणे फ्रेश होऊन जातो. मन एकदम शांत होऊन जातं. ताणतणाव हा पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. अशा पद्धतीची सुदर्शन क्रिया नावाची क्रिया आहे. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो, डायबिटीक झालं, BP झालं किंवा इतर श्वसनाचे काही आजार असतात, ते सगळे आजार हे जवळजवळ आपल्या आयुष्यात वाटायलाच येत नाही. फक्त ती कसं आहे, 5 दिवसाचा कोर्स आहे आणि तो कोर्स झाल्यानंतर ती एक अर्धा पाऊण तासाची साधना आहे, ती आपण दररोज घरी करायची. आणि ती साधना केल्यानंतर आपण झोपेतून उठल्यानंतर जेवढं फ्रेश होऊन उठतो एकदा साधना झाल्यानंतर, तर रात्री झोपेपर्यंत आपली पूर्णपणे एनर्जी एवढी क्रिएट होते का झोपेपर्यंत आपण तेवढ्याच एनर्जीनं काम करू शकतो. आज आपण पूर्ण तणावात आहे, परंतु ही क्रिया ही काळाची गरज बनलेली आहे. आज तुम्ही पहा, तरुण लोक आहेत, अनेक प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या व्याधी झाडल्यात. एवढं म्हणजे तुम्हाला सांगतो, प्रदूषण झालं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्त्या आहेत. काय आज तुम्हाला सांगतो, तरुण पोरांना हृदयविकारासारखे झटके येतात आणि अर्ध्यावच आपलं आयुष्य संपून